अल्पवयीन आदिवासी मुलीचा बेकायदेशीर विवाह, मानव तस्करी व फसवणुकीसंदर्भात गंभीर आरोपांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने निफाड पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून एससी, एसटी, अत्याचार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच आयपीसी अंतर्गत गुन्हे नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित मुलगी अल्पवयीन असून अनुसूचित जमातीतील असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारीनुसार काही व्यक्तींनी पैशांच्या व्यवहारातून जबरदस्तीने विवाह लावण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणात मानव तस्करीचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपींना तात्काळ अटक करून मुलीचे संरक्षण करावे अशी मागणी संघटनेने केली आहे. ही कारवाई संस्थापिका अध्यक्षा सौ सुमित्राताई दशरथ पवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. यावेळी किशोरभाऊ पवार, महाराष्ट्र सचिव यांच्या नेतृत्वाखाली सौ दीपालीताई किशोर बांडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख महिला आघाडी जयाताई माळी, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी सोनालीताई बर्डे, निफाड तालुका अध्यक्ष एकलव्य भिल्ल समाज संघटना तसेच अनिल भाऊ भवर, ब्लॅक टायगर अध्यक्ष प्रकाश भाऊ बर्डे, एकलव्य सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष शरद भाऊ पवार, महाराष्ट्र सचिव शबरीमाता संघटना रमेश भाऊ पवार, आदिवासी एकता परिषद निफाड तालुका अध्यक्ष किरण भाऊ बर्डे, दत्तूभाऊ पिठे, नितीन भाऊ पवार, सरलाताई माळी तसेच निफाड तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेने प्रशासनाला आवाहन केले आहे की पीडित मुलीला न्याय मिळवून दे, दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करावी. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, चांदवड. माझा कडक आणि मानाचा जे आदिवासी आज 30 तारीख आहे, तर उद्या 1 तारीख आहे. 1 तारखेला आंतरविवाह जातो राहिला, तर त्या मुलीचं पण वय नाही आहे. मुलीचं वय आहे 17 वयाची मुलगी आहे आणि ते देऊ राहिले धन्यवाद समाजाला. तर मला काय म्हणायचं आहे, आपल्या समाजामध्ये मुलं नाही आहे का? भरपूर मुलं आहेत. मी काय म्हणते, अर्धीच खायची पण मग आपल्याच समाजाची खायची ना आपल्याच जातीची खायची, एवढं लक्षात ठेवा. जय आदिवासी, जय शिवराय, जय संविधान. आज आम्ही इथं निफाड पोलीस स्टेशनला येण्याचं कारण म्हणजे आमचे आदिवासी मुलगी, तिचं वय वर्ष 17 असून ते एक इतर समाजामध्ये देत आहे. वय वर्ष 17 असताना सुद्धा इतर समाजाला मुलगी देत आहे. वय कमी असल्यामुळे मुलीला शक्यता असते, तरी आपला आदिवासी समाज ऐकत नाही. आम्ही त्यांना समजूनही सांगितलं तरी ऐकत नाही. शेवटी आम्हाला इथे निफाड पोलीस स्टेशनला यावं लागलं आणि रितसर त्यांनी कंप्लेंट नोंदवावं लागली. तर इथून पुढं त्यांनी गपचीप करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही त्यांना तो देत हाणून पाडू. जय आदिवासी भावांनो, आदिवासी समाजाच्या मुली इतर समाजाला देत आहे. आज निफाड तालुक्यामध्ये कोणतं गाव आहे, शिवडी गावामध्ये अशीच एक घटना घडत आहे. आज हळद आहे ना उद्या लग्न आहे आणि तिचं वय वर्ष 17 वर्ष आणि 1 महिना झालेला आहे. पण त्यांच्या आता आपले भाऊ आणि ताई तिथं समक्ष जाऊन त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण आदिवासी समाजाला कायदा आणि सुव्यवस्था हे माहीत नसल्यामुळे आज कायद्याच्या भाषेमध्ये आम्ही आज इथे आलो आहे. उद्या त्यांच्यावर रितसर कायदेशीर गुन्हा दाखल केल्यावर करणारच आहोत, पण त्यांना सोडणार नाही. यासाठी आम्ही आज सर्व संघटना एकत्र आलो आहोत आणि माननीय गुरव साहेब तसेच आपले पाटील साहेब यांना कळकळीची विनंती, तात्काळ तुम्ही आदेश पारित करून संबंधित जे दोन्ही कुटुंब असतील त्यांना ते लग्न थांबवण्यासाठी समज द्यावी. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काय आदिवासी दणका दिल्याशिवाय राहणार नाही. जय आदिवासी, जय शबरीमाता.